1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरीवर 50% डिस्काउंट मिळणार आहे आणि बाकीचे ओव्हरऑल इमिटेशन हे जे आहेत ना हे जडाऊ, याला जडाऊ म्हणतात. हा जो अच्छा. स्टोन आहे हा ओके. एक पूर्ण स्टोन आहे. ओके. हे छान असं एक सेट करून दिलेलं आहे हिरव्या बांगड्यांचा. सो 1 ग्रॅम गोल्ड मध्येही इथे भरपूर ऑप्शन आहेत मंगळावेळ आणि स्पेशली ब्राईड साठी हा एक रिसेप्शन साठी हा रिसेप्शन खूप छान नेकलेस आहे आणि त्याचं लुक वगैरे तेव्हा हा एक छान ऑप्शन आहे. तुम्ही हा एक हेवी लुक करू शकता. एक नेकलेस घेतला आणि बँगल्स घेतल्या स्टोनच्या. तर छान आहे, आवडलं मला कलेक्शन. सो त्यांनी ही शॉपिंग केलेली आहे. आज आहे. अच्छा, कोल्हापुरी साज मध्ये हो, छोट्यामध्ये का? ओके. तर हा एक छान ऑप्शन त्यांनी मला दाखवलेला आहे. तुम्ही बघू. त्या प्राइस मध्ये हे दोन्ही असणार. याचे पण इयरिंग्स वेगळे, याचे पण इयरिंग्स ओके, वेगळे. म्हणजे तुम्हाला दोन 2 पीस इयरिंग्स आहे. आणि आपण नमस्कार मंडळी, मी अक्षता मयूर आज पुन्हा एक नवीन ब्लॉग, नवीन इन्फॉर्मेशन तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दागिने बघायला मिळणार आहेत. बायकांचा आवडतीचा विषय असतो साडी, ओके, आणि दागिने. तर साडी तर मी घातलेली आहे, छान मेकअप पण केलेला आहे, पण दागिने त्यामुळे माझा लुक खूप इनकम्प्लीट वाटतो. तो आज कम्प्लीट करण्यासाठी आपण आले आहोत ठाण्यातल्या एमजे कलेक्शन या ब्रांचला. तर आधी आपण लोकेशन बघून घेऊया आणि त्याच्यानंतर पूर्ण शॉप आपण एक्सप्लोर करूया. चला. तर हा पूर्ण जांभळी नाक्याचा रोड आहे. तुम्ही बघू शकता ठाणा वेस्ट जांभळी नाका संजय मॅचिंग सेंटरच्या अगदी समोर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रीयन ज्वेलरी कलेक्शन करून. आणि स्क्रीनवर तर ऍड्रेस आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, तसंच डिस्क्रिप्शन मध्येही येणार आहे. ओके, आपण शॉप एक्सप्लोर करायच्या आधी ह्यांची ओळख करून घेऊया. नमस्ते ताई. नमस्ते. आपलं नाव? माझं नाव प्रिया कांबळे. अच्छा, आणि आपलं ऍक्च्युली अजून कुठे ब्रांचेस आहेत? आपली अंधेरीला आहे, नारायणगावला 2 आहेत, आळेफाट्याला आहे, पुण्याला आहे, लक्ष्मी रोड. हा का? ओके. तर सगळ्यांचे ऍड्रेस तर मी स्क्रीनवर देऊ शकत नाही, त्याचे मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस देणार. तर ऑफकोर्स तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि कुठे कुठे ब्रांचेस आहेत, जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तुमच्या अगदी जवळच्या ब्रांचला जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. आणि चला ना, मला माझे लुक तर तुम्हाला बघताय तुम्ही, मला इनकम्प्लीट वाटतंय. सो प्लीज ते कम्प्लीट करायला मला हेल्प करा. ठीक आहे. ओके, तर ताईने ना मला हा एक छान असं नेकलेस घालायला दिलाय. पण ह्याचं नाव काय आहे तर ताईनंच विचारूया. ताई, ह्याला काय म्हणतात? त्याला लफ्फा म्हणतात, गादी लफ्फा. अच्छा, आणि खूप सुंदर आहे. जर तुम्ही एकच जरी घालताय आणि लॉंग मंगळसूत्र घालताय तर अगदीच तुमचा लुक असा खूप पारंपरिक ट्रेडिशनल वाटणार आहे. तुम्ही बघू शकता त्याची डिझाईन आणि तो मध्ये जो रेड कलरची गादी येते त्याच्याने ते खूपच सुंदर दिसून येत आहे. एकदम सॉफ्ट असं. अच्छा, हा, आणि काही लागतही नाही असं. आपल्याला बघताना तुम्हाला वाटत असेल हेवी आहे किंवा तुम्हाला कुठे बोचेल वगैरे, तर इतका कम्फर्टेबल आहे हा. आणि त्याच्यामध्ये व्हरायटी पण आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. गोल्ड प्लेटेड असणार आहे ना हे. सो 1 ग्रॅम मध्ये हे आपल्याला मिळणार आहे. आणि तुम्ही बघू शकता त्याचं फिनिशिंग वगैरे खूपच सुंदर आहे. मी तुम्हाला डिस्प्ले केले तेही ज्वेलरी दाखवणारच आहे, पण मी थोडं वेअर केल्यानंतर आपल्याला एक वेगळी आयडिया येते ना. सो हा एक अजून एक चोकर आहे गादी लफ्फामध्ये. त्याच्यानंतर अजून एक पॅटर्न आहे, हा पण खूप सुंदर आहे. नाजूक मध्ये अगदीच हाही खूप छान दिसून येणार आहे. हे बघा, तुम्ही असा जरी सेट करताय तरी सुद्धा खूप हेवी, स्पेशली ब्राईड साठी हा परफेक्ट ऑप्शन होऊन जाणार आहे. वगैरे नऊवारीवर वगैरे खूप सुंदर आहे. आणि याच्यात कानातले पण येणार आहेत. प्रत्येक सेट बरोबर कानातले. आणि जर तुम्हाला गादी लफ्फा पल मध्ये हवा असेल, जर तुम्हाला मोतीचं लुक करायचं असेल तर त्याच्यातही हा एक छान ऑप्शन आहे. तुम्ही बघू शकता, हा बघा किती सुंदर दिसून होतं हा पण. तर हा एक छान ऑप्शन आहे. आता मला काहीतरी लॉंग मध्ये दाखवा. आज आपल्याला भरपूर पारंपरिक दागिने बघायला आणि मला घालायला मिळणार आहेत. तर हा एक छान ताईने वाघ नख असं नेकलेसचं ह्या नाव आहे, तुम्ही बघू शकता. आणि तो अगदी सुंदर दिसतोय. मी विचार केला की तुमच्या समोरच घालून दाखवते. त्याची तुम्ही नॉट वगैरे बघू शकता, किती हेवी आहे आणि प्रॉपर आहे. म्हणजे अगदीच 20-25 वर्ष मला वाटत नाही या दागिन्यांना काय होईल, इतके हेवी दागिने आहेत. जरी तुम्हाला दिसायला हेवी वाटत असेल ना तरी सुद्धा ते अगदी हलके आहेत आणि कम्फर्टेबल आहेत, कुठेही बोचणारे वगैरे नाहीयेत. आणि आता आपण बघणार आहोत नेक्स्ट आहे कोल्हापुरी साज. हा पण गोल्ड प्लेटेडच आहे. हो, सगळं 1 ग्रॅम प्लेट. सो हा एक कोल्हापुरी साज आपण बघणार आहोत. आणि असं तुमचा जर लुक कम्प्लीट होत असेल ट्रेडिशनल तर काय हरकत आहे, हे दोन्ही घातलं तरी बस. म्हणजे नवरीला अगदी नवरीसाठी हा परफेक्ट लुक होऊन जाणार. जर तुम्हाला पारंपरिक लुक करायचं असेल तर हा एक छान ऑप्शन आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर असा हा लुक तुम्हाला
मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला यायचंय ठाण्यातल्या MJ कलेक्शनला. तर ताईंनी मला एक छान ब्राईड साठी अजून एक सेट दाखवलेला आहे. ताई म्हणाले ह्याच्यावरच जर तुम्हाला अजून काही मॅच करायचं असेल तर त्यांनी मला कोल्हापुरी साजमध्ये थोडा हेवी मध्ये एक नेकलेस, लॉंग नेकलेस दाखवलेला आहे. आणि ही एक छान मला माळ सजेस्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये मरून कलरचे मध्ये मध्ये छान असे त्यांनी पर्ल ऍड केलेले आहेत. त्यामुळे तो अगदी सुंदर असा लुक क्रिएट होतो. नवरीसाठी स्पेशली खूप छान आहे. इव्हन नवरीसाठीच नाही, जर तुम्ही हा सिंगल एक नेकलेस घेताय आणि तुम्ही सायडर साठी स्पेशली नवरदेवाची आई किंवा नवरीची आई त्यांच्यासाठी हा एक नेकलेस घाला, बस इनफ आहे. आणि तुमचं काय मंगळसूत्र असेल ते घाला. तर ह्याच्यामध्ये आता मला मंगळसूत्र ऍड करायचंय, तर मला एखादं मंगळसूत्र दाखव. हो आहेत ना, मंगळसूत्रांमध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. ओके, मला ह्याच्यावर सूट होईल. म्हणजे अगदीच मी नवरीची बहीण आहे किंवा नवरदेवाची बहीण आहे असं समजा, आणि त्यासाठी मला एक छान असं मंगळसूत्र सजेस्ट करा. तर ताईंनी ना मला सांगितलं की तू पूर्ण लुकच चेंज कर. जर तू नवरदेवाची बहीण आहेस तर त्याच्यासाठी मला तुला एक छान दागिने सजेस्ट करायचे. तर त्यांनी मला हा एक सुंदर असा हा डमरू मंगळसूत्र, सॉरी बरोबर ना, तर त्यांनी मला हे असं डमरू मंगळसूत्र सजेस्ट केलं. त्याच्यानंतर हे असं छान एक ह्याला काय पुतळा हार. ओके, तर हा एक ट्रेडिशनल मध्ये पुतळा हार त्यांनी सजेस्ट केला. आणि आता साज. ओके, तर त्या म्हणाल्या की हा एक अजून एक सुंदर आहे. छोटे साज आहे. अच्छा, कोल्हापुरी साज मध्ये छोट्यामध्ये का? ओके, तर हा एक छान ऑप्शन त्यांनी मला दाखवलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा. आणि खरंच आहे, खूप छान वाटतं. आता मला ना असं खूप इनकम्प्लीट वाटतंय की मी इथे छान रेडी आहे पण माझ्या कानात नाहीये, हातात नाहीये, नाकात नाहीये. तर आता आपण पूर्ण लुक रेडी करूया आणि माझ्या प्रेक्षकांपर्यंत, माझ्या फॅमिली पर्यंत घेऊन जाऊया. चला. सांगितलं की माझं लुक कम्प्लीट कर आणि तिने हा इतका छान लुक मला क्रिएट केलेला आहे. स्पेशली बांगड्यांचा सेट तुम्ही बघू शकता. हा इतका सुंदर आहे हा. आणि मी 2 सेट घातलेले आहेत ऑफकोर्स डिस्प्ले पर्पज, कारण की म्हणजे 2 हातात वेगवेगळ्या तुम्हाला तेवढी डिझाईन कळून येईल. सो डिस्प्लेसाठीच मी ह्या 2 सेट घातलेले आहेत. अगदी जर तुम्हाला नॉर्मल लुक हवा असेल त्यासाठी हा एक छान सेट होऊन जाणार आहे. आणि हा एक तुम्हाला अगदीच ब्राईडसाठी वगैरे हवं असेल तर हा एक छान आहे सेट. काही आता मला ह्या दागिन्यांची नावं किंवा हे कोणत्या प्लेटेड मध्ये ते वगैरे सजेस्ट कर किंवा सांग. हे कल्चर मोती आहेत आणि हे पूर्ण गोल्ड प्लेटिंग मध्येच आहे, म्हणजे नॉर्मल प्लेटिंग नाही. ओके, आणि हा लेअर मध्ये एकदम वेगळी डिझाईन खूप सुंदर आहे. हा अगदीच मला इतका आवडलाय ना की मी हा लगेचच घेऊन टाकणार आहे. इतका सुंदर हा एक नेकलेस आहे. आणि त्याच्यात इयरिंग्स आहेत का? हो, ह्याच्यात इयरिंग्स पण ऍड आहेत. आणि हा तन्मणी
ओके चोकर मध्ये येतात ना, ओके. तो पीस आहे ओके. आणि हा पण चोकर मध्येच वेगळा पीस आहे. ओके ओके तुम्ही दोन्हीही सेट बघू शकता. मला थोडं हेवी लुक ब्राईड साठी आपल्याला सजेस्ट करायचं, त्यामुळे मी असे 2 सेट मध्ये घातलेले आहे. हा तुम्ही वरतीही घालू शकता करून. तर मला थोडं हेवी लुक हवं होतं, म्हणून मग मी अशा 2 लेअर मध्ये आपण लुक क्रिएट केलेला आहे. आणि आणि कान आहे, कान आहेत, मोती अगदी कान. सुंदर आहेत कान, आणि विथ इयर Ear. मागे Chain आहे, वगैरे हो. चेन आहे त्याच्यामध्ये, हे बघा. आणि ही एक छान अशी हेवी नथ नथ आहे, आहे. बिंदी आहे, इवन बाजूबंद. बाजूबंद आहे. बाजूबंद मध्ये ही खूप खूप ऑप्शन आहेत. खूप आहे. आणि आम्ही पटकन असं व्यवस्थित छान दिसेल आणि अगदीच व्यवस्थित पटकन बसेल असं एक बाजूबंद सिलेक्ट केलेला आहे. इयरिंग्स मध्येही खूप छान छान ऑप्शन्स आहेत इथे. बांगड्यांमध्ये आहे, आणि तुम्ही कंबरपट्टा पण बघू कंबरपट्टा. शकता. खूप छान असा हा कंबरपट्टा आहे, कम्फर्टेबल आहे. जर तुम्हाला पदर सोडायचा आहे, म्हणजे आय थिंक मला असं वाटतं की असा लुक मध्ये हिने केलाय, आपल्या बाहुबलीमध्ये तिने हा, तसा लुक अच्छा. केलाय, जो पदर तिने सोडला आणि सोडला, वरतून हो. कंबरपट्टा घातलाय. सो ह्यांच्या डिझायनरने मला छान छान सजेस्ट केलं की तू असं अशा पद्धतीने घाल, आणि खूप सिलेक्ट आम्ही केल्यानंतर मला हे खूप सुंदर सुंदर असे नेकलेस बघायला मिळाले. खूप ऑप्शन्स आहेत, खूप म्हणजे खूप ऑप्शन्स आहेत. तुम्ही माझ्या बॅक साईडलाच बघू शकता. मी एकदा तर पूर्ण व्हिडिओ तुमच्या काय आहे शोरूम मध्ये आपल्या ते दाखवेनच. तर चला आता आपण नेक्स्ट लुक क्रिएट करूया, आणि तुम्ही माझा पूर्ण ब्लॉग बघा, कारण की भरपूर दागिने, मस्त मस्त दागिने तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहेत. हॅलो, नमस्ते हाय, मॅम. नमस्ते. आपलं नाव अरुणा. आणि आपण कुठून आलात? ठाण्यातूनच आले मी. अच्छा, तुम्हाला कसं वाटलं इथलं कलेक्शन? कलेक्शन छान आहे, डिसेंट आहे, ओके. आणि सेल्समन जे आहेत ते छान आहेत. अच्छा, काय शॉपिंग केली? चांगलं कॉपरेशन करतात. ओके ओके. मी एक नेकलेस घेतला आणि बँगल्स घेतल्या स्टोनच्या. अच्छा. तर छान आहे, आवडलं मला कलेक्शन. सो त्यांनी ही शॉपिंग केलेली आहे, आणि त्यांना त्या सॅटिस्फाईड आहेत. पहिल्या गोष्ट की त्यांना खूप इथे आवडलेलं आहे, आणि स्पेशली त्यांना इथली सर्व्हिस आहे ती खूप आवडली आहे. हो, सो थँक्यू मॅम. वेलकम. तर ताईंनी मला सजेस्ट केलेला आहे एंगेजमेंटसाठी हा एक स्पेशल सेट त्यांच्या इकडचा, आणि त्यांनी सांगितलं की अगदीच एंगेजमेंटची जी ब्राईड असेल तिला हा एक टेम्पल लुक मध्ये हा डिझाईन त्यांनी छान केलेला आहे, आणि विथ चोकर आहे, विथ इयरिंग्स आहे. आणि इथे तुम्ही टेम्पल मध्ये तुम्ही बघू शकता, खूप सुंदर सुंदर असे बांगड्या त्यांनी दाखवलेल्या आहेत. आणि मी ऑफकोर्स त्याच्यात ग्रीन बांगड्या ऍड नाही केल्यात, कारण की तुम्हाला डिझाईन कळू देत करून. बघा, हे 2 सेट आहेत. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं सिंपल कुर्तीवर वगैरे किंवा डेली वेअर साठी असे छान बांगड्या घालायच्या असतील तर हा एक छान ऑप्शन आहे. त्याच्यानंतर हा एक छान ऑप्शन आहे. ओके, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर सुंदर सेट आहेत, आणि असा हा एकदम युनिक डिझाईन मध्ये आहे. हो, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर इथे ऑप्शन्स आहेत. मी त्यातला हा एक आम्हाला जो बेस्ट वाटेल, किंवा आम्ही तुम्ही बघितलंच असेल की एक छोटा अजून एक चोकर घातलेला, तो पण खूप हेवी आहे. फर्स्ट लुकला आम्ही हा ट्राय केलेला, पण त्यामुळे जो मोठा नेकलेस होता त्याचा इतका शो दिसत नव्हता. तर तुम्ही हे 2 सेट घेऊ शकता. फर्स्ट लुकला तुम्ही हा घालू शकता, बघू शकता, हा पण खूप सुंदर आहे नेकलेस. आणि सेकंड लुकला जेव्हा तुम्ही रिंग घालता वगैरे, तेव्हा हा एक छान ऑप्शन आहे. तुम्ही हा एक हेवी लुक करू शकता. ठीक आहे, आता आपल्याला ताई काय बघायचंय? आता आपण डायमंड मध्ये बघूया. ओके, चला आता आपण डायमंड वेअर करूया. हॅलो, तर ताईने मला डायमंड मध्ये इतका एक भारी नेकलेस सजेस्ट केलेला आहे की तू हा नेकलेस घेऊन तुझ्या प्रेक्षकांपर्यंत जा, त्यांना खूप एक युनिक पीस बघायला मिळेल. आणि स्पेशली ब्राईड साठी हा एक रिसेप्शन साठी हा खूप छान नेकलेस आहे, आणि त्याचं लुक ट्रेडिशनल साडीवरही इतका सुंदर येतो. म्हणजे तुम्ही विचार करा, जर तुम्ही गाऊन घालताय किंवा जर तुमचा लेहेंगा वगैरे असेल हेवी मध्ये, तर असा खूप छान हा एक ऑप्शन आहे. विथ इयरिंग्स आहे अँटिक मध्ये. काय नाव आहे ह्याचं? ह्याचं मणिकर्णिका कलेक्शन म्हणून आमच्याकडे आहे. ओके, त्यामध्ये हा एकदम प्रीमियम ह्याचा तो पीस आहे. खूप सुंदर हा ऑप्शन आहे, खूप म्हणजे खूप सुंदर. म्हणजे तेच एडी डायमंड वगैरे, ही थोडी पॉलिशिंग पण वेगळी आणि पीस पण आणि वेगळी. खूप रॉयल आणि रिच लुक देतो हा. royal look. सिंगल तुम्ही जर घालताय आणि तुमचं ते जे लग्नाचं, किंवा तुम्ही जर सायडर असाल त्यासाठी हा एक छान ऑप्शन होऊन जाणार आहे. काहींकडे डायमंड मध्ये, हे बँगल्स मध्ये खूप ऑप्शन्स आहेत. हा बघा, तुम्ही बघू शकता, हा एक छान ऑप्शन आहे. हा आय थिंक ह्या सेटवर वगैरे जाऊ शकतो. तर हेही छान छान ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. त्यातूनच हा पण एक पीस. हा एक आहे, ह्याचं पण नाव तेच आहे का? हो,
हा Self एक सुंदर polish ऑप्शन आहे आणि सगळेच ऑप्शन्स खूप सुंदर आहेत. मी प्रत्येक घालून बघितलं नेकलेस तर आपल्याला खूप टाइम लागेल आणि व्हिडिओही लॉंग होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला ठाण्यातल्या एमजे कलेक्शन मध्ये Collection. यायचंय. इथे व्हिजिट करा. इथे भरपूर ऑप्शन्स आहेत, तुम्ही बघा आणि त्यातले काही काही मी घालून दाखवते आणि जे नाही दाखवत आहे ते बघण्यासाठी तुम्हाला एमजे कलेक्शन मध्ये व्हिजिट करायचं. तर ताईंनी मला हा एक अजून नेकलेस सजेस्ट केलेला आहे आणि ताई ह्या पॅटर्नचं नाव काय म्हणजे ऑफकोर्स ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच आहे, ह्याला रजवाडी म्हणतात. रजवाडी पण ह्याचं काय म्हणजे कॉम्बो येतो कसं आहे? कॉम्बो आहे. कॉम्बो एका प्राइस मध्ये हे दोन्ही असणार. याचे पण इयरिंग्स वेगळे, याचे पण इयरिंग्स ओके, वेगळे. म्हणजे तुम्हाला दोन 2 पीस इयरिंग्स आहे. आणि आपण सिंगल घेऊ शकतो का? नाही, सिंगल. पण सिंगल पीस असते हा, सिंगल पीस रजवाडी मध्ये दुसरे ओके, अवेलेबल ओके. आहे, पण हे ब्रायडल कॉम्बो आहे. ओके आणि खूप छान आहे. ब्रायडल साठी हा परफेक्ट लुक होऊन जाणार आहे. तुम्ही बघू शकता आणि हेवी असे इयरिंग्स आहे म्हणजे काहीतरी ज्यांना वेगळं. घागऱ्यावर वगैरे हम्म. करायचं असतं नाही करत का, असेल. मारवाडी वगैरे हो, असं हो. लुक, किंवा त्याच्यावर जरी आपली गोल्डन पूर्ण साडी घालून हो. जरी आपण ह्याच्यामध्ये ग्रीनच ऑप्शन आहे की मरून पण येतो. मरून पण आहे, मरून मरून पण मध्ये आहे. पण आहे आपल्याला. सो खूप ऑप्शन आहेत. स्पेशली ब्राईड साठी तर मज्जा आहे इथे. रिसेप्शन म्हणून पण तुम्ही असं घालू शकता. इव्हन सायडर्सनाही एक सोलो जरी नेकलेस घातला, हो, इव्हन छोटं मंगळसूत्र किंवा जर तुम्ही करवली वगैरे असाल तर ऑफकोर्स करवलीचा तेवढा मान आहे, इतकं छान दिसायचं, इतके हेवी दागिने घालायचं, तर हा एक छान ऑप्शन होऊन जाणार आहे. हेवी मध्ये असे छान आपले बँगल्स पण आहेत आणि सिम्पल मध्येही जर तुम्ही बँगल्स घेऊ शकता. सो खूप छान असा हा तुमचा एक लुक होऊन जाणार आहे. याची शॉर्ट व्हिडिओ मध्येही बघा तुम्ही, खूप छान छान ऑप्शन्स मी दाखवणार आहेत. इव्हन पुढे जाऊन तुम्ही फोटोज मध्येही बघालच की लुक मध्ये कसं दिसणार आहेत आणि ऑप्शन्सही बघायला मिळेल. आता काय बघायचंय आपल्याला? आता 1 ग्रॅम मध्ये आपण मंगळसूत्र आणि नेकलेस. ओके, आता आपण फक्त मंगळसूत्रांवर भार घालूया की आता नवरीचे लाड झालेच, आता नवरीच्या आईचे की नवरदेवाच्या आईचे बहिणीचे लाड करून घेऊया. छान छान पॅटर्नचे पण मंगळसूत्र बघून घेऊया 1 ग्रॅम. ओके, तर ताईने छान असा माझा 1 ग्रॅम गोल्ड मध्ये लुक क्रिएट केलेला आहे. त्यात मंगळसूत्र, शाही हार, छोटा हार, इयरिंग्स, नथ आणि छान अशी अंगठी दिलेली आहे. छान असं एक सेट करून दिलेला आहे हिरव्या बांगड्यांचा. सो 1 ग्रॅम गोल्ड मध्येही इथे भरपूर ऑप्शन आहेत. मंगळसूत्रांचा तर अक्षरशः काय म्हणतात मेळावा बाजार म्हणाल ना तसंही चालेल. मंगळसूत्र महोत्सव म्हणालात तरी हरकत नाही, कारण की व्हरायटी भरपूर आहेत आणि नुसतं 1 ग्रॅम गोल्ड मध्ये नाही, रजवाडी मध्येही आहे, टेम्पल मध्येही आहे. त्याच्यानंतर अजून कोणते पॅटर्न आहेत मला कोळी पट्ट्यामध्ये पण आहे. अच्छा, आगरी लुक मध्ये आहे, आपण तेही बघूया. त्यातला हा एक खूप सुंदर आहे. पकडा, हा एक छान आहे. डवलीसाठी जर तुम्हाला डवली हवी असेल मंगळसूत्रामध्ये पण थोडं हटके लुक हवं असेल तर हा एक छान ऑप्शन इथे आहे. त्याच्यानंतर हा एक मला सुंदर ऑप्शन वाटतोय, खूप सुंदर आहे, एकदम ट्रेडिशनल. हा, ट्रेडिशनल मध्ये हा एक छान ऑप्शन आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अक्षरशः असा खूप छान हा एक लुक दिसून येतोय आणि खूप ऑप्शन आहेत. आणि आपल्याला फक्त मंगळसूत्र 1 ग्रॅम मध्ये मिळणार नाहीये, तर शाही हार, छोटा हार आणि 1 ग्रॅम मध्ये तुम्हाला बांगड्याही मिळणार आहेत. तर 1 ग्रॅम गोल्ड मध्येही आपल्याला इथे ऑप्शन आहेत. लग्नासाठी स्पेशली 1 ग्रॅम म्हणजे जे लेडीज आहेत त्या स्पेशली 1 ग्रॅम मध्ये शॉपिंग करतात, तर तोही ऑप्शन आपल्याला एमजे कलेक्शन मध्ये, ठाण्यातल्या एमजे कलेक्शन मध्ये बघायला मिळणार आहे. तर आपण ना कोळी पट्टा, आगरी पट्टा आहे ना तो म्हणजे ते गंठण आपण ट्राय करूया. चला, तर आता ह्या पॅटर्नला काय म्हणतात ताई? त्याला म्हणतात कोळी पट्टा. कोळी आगरी पट्टा. तुम्ही बघू शकता मोठं गंठण, त्यांच्यामध्ये स्पेशली गंठण नाव घेतलं जातं. खूप सुंदर अशी यांच्याकडे 20 तोळ्याचं गंठण आहे. 20 तोळ्याचं गंठण आहे आणि त्याच्यात त्यांनी काय छान शाही हार दाखवले त्यांच्याच पॅटर्न मध्ये आणि खूप सुंदर असं मोठं मंगळसूत्र आहे. तुम्ही बघू शकता, एक मंगळसूत्र हार लुक कम्प्लीट होतोय आणि खूप हेवी, आणि साडी अगदी सिंपल जरी असली तरी हा लुक नाही, ह्या दागिन्यांनी तुमचं लुक असं छान क्रिएट होणार आहे. खूप ऑप्शन्स आहेत या पट्ट्यामध्येही, या मंगळसूत्रांच्यामध्येही खूप छान छान ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. आता आपण रजवाडी लुकचं मंगळसूत्र, म्हणजे ज्यांना गोल्ड नकोय, वेगळं काहीतरी हवंय नाही का, रजवाडी मॅट मध्ये वगैरे, तर ते कलेक्शन पण आपल्याकडे आहे रजवाडी. ओके, आता हा एक छान रजवाडी लुक मध्ये त्यांनी मला मंगळसूत्र दाखवलेलं आहे. खूप सुंदर आहे आणि फक्त मंगळसूत्र घालून तुमचं लुक कम्प्लीट होणार नाही. त्यासाठी ताई मला म्हणाले की एक चोकर पण घाल, तर आपण तो चोकर वेअर केल्यानंतर माझा लुक कसा दिसतोय ते बघूया. हे बघा, असा कम्प्लीट लुक आपल्याला इथे रजवाडी, मंगळसूत्र, इयरिंग्स आणि एक चोकर घालून मिळालेला आहे. हे जे आहेत ना, हे जडाऊ, त्याला जडाऊ म्हणतात.
हा जो अच्छा. स्टोन आहे हा ओके. एक पूर्ण स्टोन आहे. ओके. म्हणजे तो सिंगल स्टोन सिंगल स्टोन वर हे काम आहे. काम केलेलं आहे. तो मधून मधून दिसतोय दिसतोय हो. इतकं सुंदर एलिगंट हा एक पेंडंट आहे ना, खूप सुंदर तुमचं लुक ह्याच्यामध्ये दिसून येणार आहे. आणि असा हा एक त्याचसोबत छान चोकर चोकर पण ह्याच्यासोबत आणि हा त्या चोकर सोबत जे सुंदर इयरिंग इयरिंग्स आहेत. नथ तर मी ती घालूनच आहे कंटिन्यू आणि खूप छान असा हा एक लुक तुमचा इथे दिसून येणार आहे. आणि आता आपण एक छोट्या मंगळसूत्रांमध्ये एक नजर टाकूया की आपल्याला तिकडे काय बघायला मिळतं इथे. ठीक आहे. हॅलो, तर ताई ह्या पॅटर्नचं नाव काय? हे मॅट मध्ये आपलं टेम्पल मध्ये जातं. ओके. हा फक्त त्याला पर्लचा थोडं टच आहे. ओके. खूप सुंदर असा हा एक सेट आहे विथ इयरिंग्स आहे आणि खूप छान असं Antique polish मध्ये. आणि लुक येतो. अगदीच एक सिंगल घातला तुम्ही छोटंसं मंगळसूत्र जर घातलं तरी जाणार आहे आणि कम्प्लीट लुक होणार आहे. अगदीच तुम्हाला कोणाच्या तरी फंक्शनला जायचं, लग्नाला जायचंय तर तुम्ही हा एक छान घालू शकता. आणि अजून एक तुम्हाला गुड न्यूज द्यायची आहे, खास माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या सबस्क्रायबरसाठी, की जर तुम्ही हा व्हिडिओ घेऊन ह्या शॉप मध्ये येता तर तुम्हाला 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरीवर 50% डिस्काउंट मिळणार आहे आणि बाकीच्या ओव्हरऑल इमिटेशन्सवर 10% डिस्काउंट मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायचा, इथे यायचं आणि दाखवायचे की मी त्यांची सबस्क्रायबर आहे आणि शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि इथे येऊन शॉपिंग करा. प्लस तुम्हाला डिस्काउंटही छान मिळणार आहे. तर नक्की विजिट करा ठाण्यातल्या MJ कलेक्शनला. तर छोट्या मंगळसूत्रांमध्ये ते ऑप्शन आहे. म्हणजे जर छोटं म्हणजे लेंथला तर मोठंच आहे, पण जर तुम्हाला हेवी नको असेल, सिंपल सोबत छोट्या मोठ्या फंक्शन साठी आपल्याला घालायचं असेल, घरात वगैरे एखादी पार्टी वगैरे असेल त्यासाठी खूप छान छान ऑप्शन आहेत. टेम्पल मध्ये आहेत आणि पूर्ण असं पार्टी वेअर मध्ये किंवा हे असं थोडं पर्ल मध्ये टाइम मला एक सजेस्ट केलं की खूप छान आहे हा ट्रेडिशनल मध्ये. त्याच्यामध्ये पर्ल पण आहे, त्याच्यानंतर चेन आहे, मंगळसूत्रातले काळे मणी आहेत, एक छान चोकर त्यांनी मला सजेस्ट केला विथ हेवी इयरिंग जे ह्या नेकलेस सोबत जात आहेत. म्हणजे अगदीच तुम्हाला छोट्या फंक्शनला म्हणजे पूजेला वगैरे कोणाच्या जायचं असेल पण छान लुक करून जायचं असेल तर हाही एक छान ऑप्शन आहे. मंगळसूत्र महोत्सव मी जे बोलते तुम्हाला तेच करायचं लागलेलं आहे, कारण की इथे सगळा पट्टा पूर्ण मंगळसूत्रांनी भरलेला आहे. आणि तुम्ही व्हिडिओ बघितलीच असाल पूर्ण शॉपची की आपल्याला इथे काय काय बघायला मिळालेलं आहे. जर तुम्हाला हा माझा ब्लॉग, माझी व्हिडिओ आवडली असेल, माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर माझं चॅनल नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अक्षरा अँड मयूर ह्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा आणि ठाण्यातल्या MJ कलेक्शन मध्ये येऊन शॉपिंग करायलाही विसरू नका. धन्यवाद.